प्रादेशिक पक्षांना संपवण्याची सुपारी राष्ट्रीय पक्षांनी घेतली आहे की हे पक्ष स्वतःच्या चुकीमुळे आत्मघाती निर्णय घेत आहेत, हा विचार नक्की करायला हवा। सध्या 2026चे राजकीय चित्र बघा। बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये इतर प्रादेशिक नेत्यांच्या विलीनीकरणाची थेट चर्चा, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटांमधील विलीनीकरणावरून रोहित पवारांचे ताजे दावे आणि ठाकरे शिंदे गटामधील अंतर्गत खासदारांच्या गुप्त बैठकांच्या सुरू असलेल्या नवीन चर्चा, हे सगळं काय सांगतंय? प्रादेशिक पक्ष 2 मोठ्या कारणांमुळे संतापतायत। पहिलं कारण म्हणजे वापर आणि मग फेकून द्या नीती। राष्ट्रीय पक्ष आधी एकनाथ शिंदे किंवा सुवेंदू अधिकारींसारख्या नेत्यांना हाताशी धरतात, प्रादेशिक पक्षाची ताकद फोडून स्वतःचे पाय रोवतात आणि नंतर त्याच नेत्यांना गिळंकृत करतात। दुसरं कारण म्हणजे स्वतः प्रादेशिक पक्षांची कमजोरी। हे पक्ष संघटनात्मक पातळीवर नाही तर फक्त एका कुटुंबाभोवती किंवा मग चेहऱ्याभोवती चालत असतात। दुसऱ्या फळीमध्ये सक्षम नेतृत्वच नसतं, त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा एक मोठा झटका किंवा निधीची कमतरता आली की संपूर्ण पक्ष पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो आणि मग नेत्यांना मोठ्या पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय पर्यायच उरत नाही। थोडक्यात काय तर जोपर्यंत प्रादेशिक पक्ष स्वतःला हायटेक बनवून बूथ पातळीवरती मजबूत करत नाही, तोपर्यंत मोठ्या पक्षांच्या राजकारणामध्ये ते फक्त वापरण्यापुरतेच मर्यादित राहतात। तुम्हाला काय वाटतं, प्रादेशिक पक्ष खरोखरच संपत चाललेत का, की हे लोकशाहीसाठी धोक्याचं आहे? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा।